सर्रास कुकिंग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीने मेथी शेंगदाणा रस्सा। त्यासाठी आपण मेथीची जोडी स्वच्छ निवडून ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आपण एक मेथीची जोडी घेतलेली आहे, ती स्वच्छलेली आहे आपण। त्यानंतर एक मोठी वाटी शेंगदाणा घेतलेला आहे, ती स्वच्छ साफ करून घ्यायची। त्यानंतर 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, मीठ आणि जिरा। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्यानंतर गॅस चालू करूया। हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत। पहिले कढई तापल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाणे। हे शेंगदाणे आपण चांगले भाजून घेणार आहोत, जास्त काळे नाही होत। हे भाजी एक टरफाला निघाले आहेत। आता आपण हे ना प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। थंड होऊ देणार आहोत आणि त्याची टरफल काढून घेणार आहोत। पाणी टाकून पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये मेथी जी आहे ना आपण घेतलेली ती त्यामध्ये टाकणार आहोत। खूप छान लागते, या पद्धतीने करून बघा मेथीची भाजी। ही आता आपण शिजवून घेणार आहोत, गॅसवर शिजवून घेणार आहोत। त्यामुळे ना भाजी शिजवल्यानंतर ती कडू नाही होत। शिजवून घेतल्यानंतर जास्त नाही शिजवायची, त्यामुळे त्यातलं काळं पाणी पण निघून जातं। झालेलं आहे। आता आपण त्याची मशीन टरफल काढून घेणार आहोत। त्यामुळे ना शक्यतो कच्ची राहत नाही आणि लहान मुलं खातात ना, त्यांचं पोट वगैरे दुखत नाही। चला तर आपण ही भाजी ना इथे त्यावरती आपण साळून ठेवूया। त्यानंतर ती भाजी आपण त्यामध्ये अशी बाकी ती काळं पाणी निघाले असं ओतून घेणार आहोत। त्यानंतर ही भाजी थंड होऊ देणार आहोत आपण। त्याचे टरफल काढून घेतलेले आहेत। हे टरफल काढल्यामुळे आपली भाजी शक्यतो काही नाही दिसत, पांढरी शुभ्र होते। झालेली आहे नाही अशी पाण्याने धुवून घेणार आहोत, कडू नाही लागत भाजी नाही का। स्वच्छ पिळून घेणार आहोत अशी। हे अशी पिळून घ्यायची। अशी पिळून घेतल्यानंतर आपण ती अशी किती काळं पाणी निघते। गॅसवर ठेवणार आहोत। त्यानंतर कढई तापू देणार आहोत। कढई तापलेली आहे, यामध्ये टाकणार आहोत आपण तेल, लसूण पाकळ्या। त्यानंतर टाकणार आहोत आपण जे घेतलेलं होतं जिरं, ते जिरं चांगलं तडतड द्यायचं। त्यानंतर आपण जी भाजी शिजवून घेतलेली आहेत ना ती यामध्ये टाकूया परत। त्याला मिक्सरचं भांडं, त्यामध्ये या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण त्यामध्ये टाकणार आहोत। ते असे बारीक करून टाकायची शक्यतो। मध्ये आपण टाकणार आहोत हे लसूण आणि मीठ। लसूण मीठ टाकल्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकूया त्यामध्ये। या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, भाजी खूप छान लागते। हे मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण हे टाकून आहोत या भाजीमध्ये। असं मिक्स करून घ्यायचं। थोडं पाणी टाकून घेऊया, त्यामध्ये टाकून मेथीची रस्सा भाजी तयार। शेंगदाणा
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया. बाय बाय.